नमस्कार, मी सुमित शंकर सावंत आणि तुम्ही पाहताय TV9 मराठी। या बातमीपत्रात बऱ्याच महत्त्वाच्या बातम्या बघायच्या। सुरुवातीला एक महत्त्वाची बातमी आपण बघूयात। अमित शहांसोबत मुख्यमंत्री पदासंदर्भात कोणतीही चर्चा झालेली नाही। द हिंदू वृत्तपत्राच्या बातमीचं अजित पवार यांच्याकडून खंडन करण्यात आलं आहे। द हिंदू वृत्तपत्रानं दिलेलं वृत्त धादांत खोटं आहे असं अजित पवार म्हणाले। तर आमच्यात मैत्रीपूर्ण लढत होणार नाही। महायुतीमध्ये 288 मधील काही जागांबाबत ठरलंय, तर इतर जागांबाबत लवकरच ठरेल असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। बातमीच्या संदर्भामध्ये तुम्ही विचारताय, मला त्याच्याबद्दलची काही माहिती नाही, अशी काही चर्चा झालेली नाही। जरूर मी अमित भाईंची भेट घेतलेली होती, कारण ते आपल्या मुंबईमध्ये आलेले होते, वेगवेगळ्या गणेशाचं दर्शन घेण्याच्या निमित्तानं आलेले होते आणि आता बाकीच्या सगळ्या गोष्टी आहेत आणि इतर पण काही चर्चा थोडी बहुत त्या ठिकाणी झाली। पण जे हिंदूची बातमी आहे त्या पेपरची, त्या बातमीत धादांत खोटी आहे, त्याच्यात तसोबर देखील तथ्य नाही। असं काही होणार नाही। त्याच्यामध्ये सगळेजण बसून व्यवस्थितपणे 288 जागा ह्या महायुतीमधल्या कुठल्या कुठल्या घटक पक्षाला द्यायच्या हे त्या ठिकाणी ठरेल। त्याच्यातलं बरंचसं ठरलेलं आहे, अजून थोडंसं काही राहिलेलं आहे, ते थोड्याच दिवसात आपल्याला समजेल। ते मी ज्यावेळेस आमचं फायनल ठरेल ना, त्यावेळेस मग तुम्हाला सांगेल कोणाची किती।